नमस्कार. झणझणीत गावरान रेसिपी या चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवतोय लहान मुलांच्या डब्यासाठी कोबीचे पराठे. तर इथे एक मोठा कोबी आपण बारीक चिरून घेतलेला आहे. नंतर याला आपण छोट्या खिसणीने खिसून घेणार आहोत. या पद्धतीने आपण सर्व कोबी खिसून घेतलेला आहे. नंतर यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर एक वाटी बारीक चिरून घेतलेली आहे, तीही यामध्ये आपण घालणार आहोत. नंतर इथे 2 ते 3 चमचे बेसन घेतलेले आहे. थोडीशी मिरची बारीक करून घेतलेली आहे. 2 चमचे मिरची पूड आहे, 1 चमचा धने पूड आहे, 1 चमचा हळद आणि ओवा, जिरे आणि थोडंसं मीठ चवीनुसार आपण यामध्ये घेतलेलं आहे. हे सर्व मिश्रण आपल्याला एकसारखं मळून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आपण यामध्ये कोथिंबीर घालून मस्त एकसारखं मिक्स करून घेऊया. कोबीला अंगचंच पाणी असल्यामुळे यामध्ये जास्त पाणी घालायची काही गरज नाही. यामध्ये 1 वाटी आपण यामध्ये गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत. मस्त असे पराठ्यासाठी पीठ बनवून घेणार आहोत. तर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते यामध्ये आपण सर्व घालून घेणार आहोत आणि याला छान असं मिक्स करून थोडंसं पाणी घेऊन याला घट्ट असं मळून घेऊया. जसे आपण पुऱ्याला कणिक मळतो त्या पद्धतीने हे पीठ मळून तयार होते. जर मी हे पीठ मळत आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर झणझणीत गावरान रेसिपी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तर या पद्धतीने आपण सर्व मिश्रण एकसारखं करून घेतलेलं आहे. यामध्ये थोडं पाणी करून घालून आपण हे मस्त असं मळून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने आपण पराठ्यासाठी जे लागणारे आपले पीठ आहे ते मळून घेतलेलं आहे. तर याला 1 ते 2 चमचे तेल टाकून मस्त असे 10 ते 15 मिनटं भिजत ठेवूया. तर इथे मी एक छोटेसे असे गोळे करून घेतलेले आहेत. या पद्धतीने आपल्याला जास्त मोठे आणि जास्त बारीक ही गोळे करायचे नाहीत. या पद्धतीने आपण सर्व गोळे बनवून घेणार आहोत. तर इथे गोळे बनवून झालेले आहेत. आपण एक गोळा घेऊन थोडंसं पीठ लावून या पळपटावर आपण छान असं लाटून घेऊया. तर या पद्धतीने थोडंसं पीठ लावलेलं आहे आणि पीठ लावून आपण याला मस्त असे तयार करून घेणार आहोत पराठा. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी लाटून घेतलेला आहे. एका साईडला आपण तवा गरम करत ठेवलेला होता. थोडंसं तेल टाकून आपण तवा गरम झाला की थोडंसं तेल टाकून घेणार आहोत, म्हणजे आपला पराठा खाली चिकटणार नाही तव्याला. तर या पद्धतीने आपण जो लाटलेला पराठा आहे तो आपण भाजून घेणार आहोत. याला 1-2 मिनिट आपण असे मस्त असा पराठा भाजून घेऊया. तोपर्यंत तुम्ही कमेंट करा आणि लाईक केले नसेल तर लाईकही करा. तर या पद्धतीने आपला पराठा आपण दोन्ही साईडने मस्त असा खरपूस भाजून घेणार आहोत. जे आपले राहिलेले पराठे आहेत तेही आपण या पद्धतीने मस्त असे लाटून घेऊया आणि तेही दोन्ही साईडने खरपूस असे भाजून घेऊया. तर इथे माझे पराठे लाटून झालेले आहेत. या पद्धतीने आपण पराठे लाटून घेतलेले आहेत. जास्त जाड आणि जास्त पातळही आपल्याला करायचे नाहीत. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असे खरपूस पराठे आपले भाजून झालेले आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.